टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे स्टेशन बस स्टँड परिसरातल्या कर्मचाऱ्यांना जे वाहतूक निरीक्षक आहेत त्यांना आराम कक्ष जो आहे तो उघडण्याची विनंती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। मात्र जी माहिती मिळते कोविड काळामध्ये हे आराम कक्ष जे आहेत बंद करण्यात आलेलं होतं, ज्याची अवस्था आपण पाहतोय। जाळ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत। या ठिकाणी दुर्गंधी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। आपण पाहतोय की राडारोडा आहे, कचरा या ठिकाणी पडलाय, जाळ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत। आपण पाहतोय की ही एसी आराम कक्ष होता, मात्र आपण पाहतोय की एसी जो आहे ते सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहतोय की ही सगळी दुरावस्था जी आहे ती पुणे स्टेशनमधल्या ह्या आराम कक्षाची पाहायला मिळते। मात्र अधिकारी सांगतायत की कोविड काळामध्ये हे बंद करण्यात आलेलं होतं, मात्र त्यानंतर आराम कक्षाचं काय झालं हा खरं तर प्रश्न निमित्तानं आहे। मात्र आपण पाहतोय की हे सगळं आराम कक्ष जे आहे ते बंद स्वरूपामध्ये नक्की पाहायला मिळतंय। इथले राष्ट्रीय परिवहन विभागाचे आपण पाहतोय की कर्मचारी जे आहेत त्यांना उघडण्याची विनंती जी आहे ती या ठिकाणी केलेली होती। मात्र आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला ही सगळे पदाधिकारी जे आहेत इथली दुरावस्था या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात की या संपूर्ण रूममध्ये आपण पाहतोय की जी एसी रूम होती जी प्रवाशांसाठी आराम कक्ष म्हणून वापरला जातो त्याची सगळी दुरावस्था झालेली आहे। आपण पाहतोय की हे वरचं फर्निचर आहे ते खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। फॅन अशा बंद अवस्थेमध्ये आहेत, कारण जवळपास 2 वर्षे ही रूम उघडलीच नाही असं इथलं म्हणणं आहे। आणि आपण पाहतोय की बऱ्याच प्रयत्नानंतर ही सगळी रूम जी आहे त्या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की इथली दुरावस्था जी आहे ते अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते। आणि गेल्या 4 वर्षांपासून हा पुणे स्टेशनच्या परिसरामधला बस स्टँडच्या परिसरामधला हे आराम कक्ष जे आहे ते बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।